मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अपात्रता कारवाईवरही सुनावणी होण्याची शक्यता। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। 42 कोटी कोण भरणार प्रश्न उपस्थित। शुल्क न भरल्यास कंपनीवर जप्तीच्या कारवाईची शक्यता। अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाहीत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। मेघदूत बंगल्यावर बावनकुळेंची घेतली भेट। सकाळी मोठा गौप्यस्फोट करणार। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमानं करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। रुपाली ठोंबरे पाटील आणि अजित पवारांची भेट। 2 दिवसात सविस्तर भूमिका मांडणार। रुपाली पाटील यांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। दिल्ली स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती देणार। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मुंबऱ्यात छापेमारी। 4 घरांवर छापा। 2 व्यक्तींसह इतर घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात। तपासणी होणार। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीननं महाराष्ट्रातील तरुणाशी केलं होतं लग्न। 2015 मध्ये घटस्फोट। तर शाहीनचा धाकटा भाऊ परवेज एटीएसच्या ताब्यात। सूत्रांची माहिती। व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलकडून दिल्ली हादरवण्याचा कट। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठ चौकशीच्या फेऱ्यात। षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाप्रकरणी पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा। दोषींना कडक शिक्षा देणार, जिथे असतील तिथून शोधून काढणार। पोलीस आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर शहांचा इशारा। प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग। दिल्ली बॉम्बस्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, कायमचं अपंगत्व आलेल्यांना 5 लाख मिळणार। तर गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा। जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी ही सरकार घेणार। अनेक एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सरकारला पसंती। मॅट्रेस आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागा, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज। चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांची शक्यता, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज। बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी मतदान पूर्ण। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। भाजप आणि नितीश कुमार विरुद्ध काँग्रेस आणि तेजस्वी यादव अशी मुख्य लढत असणार। एमसीए निवडणुकीत पुन्हा नाट्यमय कलाटणी। शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात युती। ग्रुप पॅनलची घोषणा। उपाध्यक्षपद जितेंद्र आव्हाडांकडे। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर संशय। सिद्दीकी यांच्या पत्नी शेहजीन यांची हायकोर्टात याचिका। अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप। अभिनेता गोविंदा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयात दाखल। जुहूच्या क्रिटिकेल रुग्णालयात उपचार सुरू। गोविंदाची प्रकृती स्थिर। नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात 5 दिवस थंडीचा कडाका जाणवणार। गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।